श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आम्ही गेलतो अक्कलकोट महाराजांच्या दर्शनासाठी। तेथील मी खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे। कसा आमचा प्रवास झाला व कशा प्रकारे आम्ही देवाचे दर्शन घेतले। स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर खूप प्रसन्न व मनमोहक वाटले। खूप छान व बऱ्याच दिवसातनं गेलो त्याच्यामुळे आम्ही पहाटेच प्रवासासाठी निघलो होतो, कारण की आम्हाला अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन पुढे तुळजापूर आईचे दर्शनही घेण्यासाठी जायचे होते। म्हणून आम्ही पुण्यावरनं पहाटेचे 4 वाजता घरनं निघालो। आम्ही 8:30च्या दरम्यान अक्कलकोट स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये पोहोचलो होतो। तेथील थांबायला लावलंय का? तू आता आम्ही तिथे पोहोचल्यानंतर थोडीशी प्रसाद व हार वगैरे घेतला, नारळ घेतला। बऱ्याच दिवसातनं गेलो होतो त्याच्यामुळे खूप आनंद वाटत होता। स्वामींच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी होती। बरेच भक्त भाविक येथे आलेले होते। आम्ही मागच्या बुधवारी म्हणजे 8 दिवस होत आले गेलेलो, पण मी थोडासा छोटाच ब्लॉग मागच्या आठवड्यात टाकला होता। आज मी पूर्ण डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ टाकत आहे। कसा वाटेल ते मला नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये। नेहमी थोडी आता आपण 50 वाला काय रे? नारळ आहे, फूल आहे, खडीसाखर आहे, गुलाब आहे, झेंडू आहे, सगळंच आहे। सुप्रियांची कुठे पोराला घे। नंतर आम्ही वटवृक्षाचे दर्शन घेतले, स्वामींचे हेही दर्शन घेतले। खूप छान व मनमोहक असा परिसर होता। खूप गर्दी होती। तुम्ही नक्कीच स्वामींचे दर्शन घेण्यासाठी जा। खूप छान
जसे जसे पुढे आलो प्रताप पाटील इकडे. इथे आपली इच्छापूर्ती धागा बांधले जाते. हे वटवृक्षाचे झाड आहे स्वामींचे. छायेखाली आम्ही 10-15 मिनटं विसाव्यासाठी थांबलो होतो. नंतर पुढच्या प्रवासाला जाणार होतो. इथे आपले इच्छापूर्ती धागा बांधले जातात. तुमच्या काही इच्छा आकांक्षा असतील ते तुम्ही इथे स्वामींपुढे मांडू शकता. अशा प्रकारे आमचे खूप छान दर्शन झाले. हे रुद्राक्षाचे फ्रेम बनवून स्वामींची मूर्ती आकारलेली किती मोठा भव्य असा फोटो येथे आहे. खूप छान व प्रसन्न वाटत होते मंदिरामध्ये. तुम्ही नक्कीच स्वामींचे दर्शन घेण्यासाठी जा. कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्वामींचे दर्शनासाठी आतुरलेले आम्ही खूप दिवसांनी गेलतो. उपहारगृह म्हणजे असे का? मूर्ती घ्यायची होती. कोणचा घेऊ आपण? नंतर आम्ही थोडीशी खरेदी केली. पहा स्वामींची मूर्ती किती छान पैकी होते. बाहेर थोडीशी खरेदी केली. हे स्वामींची मूर्ती पहा किती छान छान विविध रूपामध्ये नटलेली होती. काही पितळामध्ये, काही चिनीमाती, काही वटवृक्षाच्या छायेखाली अशा मूर्त्यांचे स्थानांपन करून ठेवलेले होते. खूप छान व आकर्षक मूर्तीचे घडावळण होते. जपमाळाही होत्या. आम्ही थोडीशी खरेदी करून पुढे चाललो होतो. तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर तुम्ही नक्कीच स्वामी समर्थांची भेट घेण्यासाठी जा. खूप तुमच्या इच्छा आकांक्षा काही अडलेले कामं असतील तर स्वामी नक्कीच तुमचे इच्छा आकांक्षा पूर्ण करतील. अडलेली कामेही पूर्ण करतील. स्वामींच्या आशीर्वादाखाली गेले, सर्व क्षेत्र खाली गेले की खूप प्रसन्न वाटते. कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. स्वामी भक्त असतील तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. डिसेंबर एंडिंग होते व ख्रिसमसच्या सुट्ट्याही असल्यामुळे स्वामी भक्त खूप आलेले होते. आम्ही गेलतो बऱ्याच दिवसांनी, म्हणजे 2-2.5 वर्षानंतर आम्ही स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटमध्ये गेलतो. आमचा अक्कलकोटचा प्रवास खूप छानपैकी झालता. पांढरे नाही लागत. बाटली म्हणते सोमवार लागणार बाटली. एवढी मोठी नाही लागत, बारकी लागते. चंदन कितीला आहे डबी? होय होय आपल्याला नाही होय. तुम्ही सच्चे स्वामी समर्थ असतील, भक्त असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करताल, शेअर करता. तुमच्याही मनोकामना पूर्ण होतील. स्वामींच्या छत्रखाली गेले की आपल्याला खूप प्रसन्न वाटते. त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. नंतर आम्ही स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर तिथं थोडासा विसावा घेऊन पुढच्या प्रवासासाठी निघालो.
आम्हाला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरला जायचे होते. तिथून पुढे आम्ही पुढचा प्रवास चालू केला. नंतर पुढे आल्यानंतर आम्ही जेवण केले घरचे. तुम्ही सच्चे स्वामी भक्त असताल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करताल, शेअर करताल, सबस्क्राईब करताल. नवीन माझ्या चॅनलला व्हिजिट द्या. तुम्ही माझ्या व्हिडिओला छानपैकी रिस्पॉन्स देता. ह्या व्हिडिओला स्वामी भक्त असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला रिस्पॉन्स देतात. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.